हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या इंटरेस्टेड ब्लॉगमध्ये. आणि हो, आम्ही आता कुठे चाललो आहे हे बघण्यासाठी ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. आम्ही थोडासा ट्विनिंग करायचा प्लॅनिंग केला आहे, पण तो झाला का नाही हे बघा. असा काहीसा थोडासा ट्रेनिंग केला. आणि हो, आम्ही आता म्हणजे तो स्पॉट जो आहे ना तो नवीनच झाला आहे, त्यामुळे कोणता स्पॉट्स आहे ते तुम्ही नक्की बघा शेवटपर्यंत. आता वाजले 5, आम्हाला निघायचं आहे असे म्हणजे कधीच म्हणजे आपण जेव्हा बोलतो ना ह्या टाईमला निघायचं आहे त्या टाईमवरती कधीच निघणं होत नाही. आता म्हणजे जवळपास 15-20 मिनटं लेट झालेले. तर चला, तुम्हाला थंबनेल बघून कळालंच असेल कुठे गेलो होतो आम्ही. तर आम्ही गेलो होतो गोदा पार्क येथील, जे की गोदावरी नदीच्या साईडला मस्त असा पार्क केलेला आहे. खूप छान आहे तिथं. तुम्ही जर म्हणजे इथे नाशिकला किंवा कुठे इथे जवळपास राहत असेल ना तर नक्की या स्पॉटला व्हिजिट करा. खूप छान आहे तिथं. हे बघा, हा पतंग बघत होता वरती, त्याला म्हटलं इकडे बघ. नंतर मग आम्ही मध्ये एंट्री वगैरे केली मम्मीनी, आणि मम्मीच्या फ्रेंडने ऑलरेडी तिकीट्स वगैरे आमचे काढून ठेवलेले होते. त्यांचं फोटोशूट वगैरे चालू होतं. आणि यात आहे ना मी आवाज आहे ना म्यूट केला होता, कारण बाहेरचा खूप व्हॉईस येत होता त्यामुळे. आणि हो, मला माईक घ्यायचं आहे, त्यामुळे तुम्ही मला सजेस्ट करा कोणता माईक चांगला आहे असं, तो मी नक्की घेईल. आणि हो, आम्ही इथे 5-5:30 अशा टायमिंगला इथं गेलेलो होतो. म्हणजे इथे ना दिवसापेक्षा संध्याकाळचा व्ह्यू खूप छान येतो, आणि असे लाईट वगैरे एवढे भारी दिसताना. आणि हो, तुम्ही इथं कोणी गेलेले असाल तर नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि हो, इथे 7 वाजता आहे ना डान्स वगैरे खूप छान असं मस्त लाईट वगैरे इथे खाली आहे ना, इथे तो 7 वाजता 7 वाजता चालू होतो. हे बघू शकता तुम्ही. मस्त असे इथं सॉंग्स वगैरे चालू होते. मी सॉंग्स वगैरे ते काही घेतले नाही, कारण सॉंग्स अलाउड नसतात जास्त व्हिडिओला, त्यामुळे मी नाही घेतले ते. त्याच्यानंतर मस्त असं मी पण थोडासा एन्जॉय केला. सर्व एन्जॉय करत होते. म्हटलं चला आपण का मागं राहायचं. मीही मस्त एन्जॉय केला. आणि मग मम्मी आणि मम्मीची फ्रेंड वगैरे आम्ही सर्व आम्ही पण एन्जॉय केला. आणि एन्जॉय वगैरे झाल्यानंतर आणि हो, आम्ही तिथे जवळपास 8 वाजेपर्यंत होतो. मग मम्मीला म्हटलं चला आता खूप टाईम झाला म्हटलं. मग आम्ही घरी निघालो. आणि हो, आम्ही घरी निघाल्यानंतर सुद्धा एवढी गर्दी होती फक्त तिकीटसाठी. नंतर पप्पाने म्हटलं चला आता खूप भूक लागली, मस्त असं चाटचं दुकान शोधा, मस्त असं एवढी भेळ घेतली. चला भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.